छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. तुझ्या इतका समजूतदारपणा मी दाखवला असता तर कदाचित माझ्यावर ही वेळ झाली नसती. त्या दिवशी जगन सुलेखाचा पाठलाग का करत होता? माझ्या होणाऱ्या सुनेची मला काळजी वाटली म्हणून जगनला तिच्या मागे लावला होता. आधीचं भांडण सुद्धा हवंच वाटतंय. देवळात जाऊया का? तिथे बोलाल तुम्ही? बोलाल. आपण तिघांनीही एकत्रच राहायचंय. आज संध्याकाळी आपण विराजकडे जाऊया. का? काही विशेष? आज तनिष्का जामिनावर सुटणार आहे. खरंच खूप बरं झालं. आता फक्त लवकरात लवकर त्या निर्दोष सुटायला हव्यात. त्यासाठी सुलेखा सापडायला हवी. आई, बरी आहे. रडू नको राजा. मला किती बोलायचंय माहितीये का तुझ्याशी. मला माझी पुस्तकांची छोटी लायब्ररी सुद्धा दाखवायची आहे. प्रियाताई बरोबर केलेल्या गमती सांगायच्यात आणि काय काय सांगायचं. किती स्टोरीज आहेत माझ्याकडे त्या पण सांगायच्या आहेत. खूप एकटी होतीस ना ग तिकडे. मला खूप आठवण यायची तुझी. तुला यायची? अरे हा यायलाच पाहिजे ना, कारण मला उचके यायच्या तेव्हा मी प्रत्येक वेळेला म्हणायची उचकी आली म्हणजे आईने आठवण काढली. हो हो. अगं सगळं एका दमातच सांगणारच का मला? खूप बडबडत राहावं असं वाटतंय. अगं हो. मी आता इथेच राहणार आहे. ना मला इथून कोणी घेऊन जाणार आहे ना मी स्वतःहून जाणार आहे. मी नसताना बाबांना त्रास नाही ना दिला? अजिबात नाही. उलट त्यांनीच त्रास घेतलाय माझ्यासाठी. मला कधी सांगितलंच नाही का त्यांनी. रोज रात्री बाबा रडायचे, स्वतःला सावरायचे आणि मग झोपायचे. कदाचित माझ्यामुळेच त्यांना जास्त त्रास झाला असेल. आई तू नसताना ना ते माझे बाबा सुद्धा होते आणि आई सुद्धा. मी नसताना जे तू केलंस तेच मी तू नसताना केलं. आज मला खूप आनंद झालाय. माझं स्वप्न पूर्ण झालं. तुझं नाही, आपलं. आता हे क्षण असेच राहावेत असं वाटतंय. कुणाची दृष्ट लागू नये. नाही होणार, नाही होणार तसं काही. आज शाळेत नाही जावं असं वाटत आहे. का? सहजच कंटाळा आलाय. नो, शाळा नाही बुडवायची. करेक्ट. आधी शाळेत जाऊन ये
आलीस की तुला एक सरप्राईज गिफ्ट आहे. काय सांगितलं तर सरप्राईज कसं राहील? सांगा ना बाबा प्लीज. पियू, तू शाळेतून आलीस की मी तुला नक्की सांगेन. ओके? आई. काय ग, कुठे बाहेर चाललीस? हो, मी आणि आदिनाथ आम्ही डॉक्टर सामंतांकडे जातोय. काही प्रॉब्लेम? आई, आज तनिष्काची सुटका होतीये. काय सांगतेस? देव पावला ग बाई, खरंच देव पावला. आता पिऊला किती आनंद होईल ना. बिचारी आई वडिलांबरोबर राहायचं म्हणून हॉस्टेल सोडून इकडे आली आणि झालं भलतंच. पण आता अगदी दोघांचाही सहवास मिळेल तिला. डॉक्टर सामंतांनी सुद्धा खूप सहन केलं या काळात. नाना प्रकारचे प्रश्न विचारले असतील लोकांनी. हो ना. पण आता सगळं चांगलं घडेल. लगेच निघतेस का? आदिनाथांचा फोन येणार आहे, मग निघू. बर. आणि आई, आम्हाला यायला जरा उशीर होईल. म्हणजे आम्ही अगं हो हो, असू दे. मी विचारलं का म्हणून. हा, काही हरकत नाही. फक्त अगदी फारच उशीर होणार असला तर जिथे असाल तिथून एक फोन करा म्हणजे झालं. हो. हॅलो. हां, तयार आहे मी. निघतेच. आई, जाते मी. जाते नाही, येते म्हणावं. येते. काय झालं साहेब? कसला विचार करताय? केस गुंतागुंतीची झाली आहे सावंत. 2 बायका, 2 वेगवेगळी क्लिपिंग, 3 वेगवेगळे पुरावे, आणि 3ही पुरावे काहीतरी वेगवेगळंच सांगतायत. एक क्लिपिंग सांगतंय की सुलेखाने मामांले मारलं असावं, तर दुसरं क्लिपिंग दाखवतंय की तनिष्काने मामांले मारलं. पण पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट प्रमाणे मामांच्या मृत्यूची वेळ आणि क्लिपिंगची वेळ दोन्ही वेगवेगळे आहेत. मामांच्या मृत्यूनंतर जगननी सुलेखाले रस्त्यात पडलेलं पाहिलं. मग प्रश्न असा पडतो सावंत की या मधल्या वेळेत सुलेखा होती कुठं? जर असं धरून चाललो की तनिष्कानेच मामांले मारलं, तर मग त्याच दिवशी डॉक्टर विराज सामंतांले तनिष्का भ्रमिष्ठासारखी फिरताना कशी काय दिसली? पण साहेब, त्या तनिष्का मॅडम सुटल्या हे चांगलं झालं, पण त्या दिवशी नेमकं काय घडलं असावं? जगन, कामवाली, डॉक्टर विराज सामंत यांची परस्पर विरोधी विधानं हेच सांगतायत सावंत की त्या दिवशी सुलेखा सुलेखा नव्हती आणि तनिष्का तनिष्का नव्हती. मला तर काहीच कळत नाहीये. बर्मुडा ट्रायंगल विषय काय ऐकलंय का सावंत? हे नीटसं नाही माहीत सर. आपण एक बर्मुडा ट्रायंगलच आहे. सहजी नाही कळायचं तुम्हाला ते. नाही, पण आता आपण काय करायचं सर? सगळ्यांच्या जबान्या झाल्यात, फक्त एक जबानी राहिली आहे, सुलेखाची. ती एकदा हातात आली की खरं काय आणि खोटं काय सगळं स्पष्ट होईल. सावंत, एक प्रश्न मनात आहेच. सुलेखा आपल्याला फसवते का कोणीतरी सुलेखालेच फसवतंय? किंवा एखादी तिसरी व्यक्ती आपल्या सगळ्यांना फसवतीये? काका, तुम्ही आणखीन किती वेळ आहात मुंबईत? नाही म्हणजे तुमच्याकडे जर थोडा वेळ असेल तर फक्त अर्धा तास. नाही काका, मला जे सांगायचं ते खूप महत्वाचं आहे. असं फोनवर नाही सांगता येणार. दिवसभर त्या फोनला चिकटून राहतो. शिवूनच घे ग कानाला. काका, 1 मिनिट. हा अगं आई, थांब ना जरा, मी बोलतेय. काय झालं? कोणाशी बोल? मी निघते लगेच, येते. हा काय ग?
कुठे चाललेस? खानविलकर काकांकडे. का अशी अचानक म्हणजे? अगं ते मुंबईत फक्त 2 तासांसाठी आहेत आणि मला त्यांच्याशी बोलायचे. काय काय बोलायचं एवढं? आई आता ते सगळं मी तुला सांगत बसले ना तर त्यांची निघायची वेळ होईल. अगं पण तू ठीक आहे, निघा निघा. जाते. ए इकडे इकडे. मी 1000दा सांगितलेलं आहे, घरातून बाहेर पडताना जाते नाही येते म्हणावं. जाऊन येते म्हणून चालेल? प्रिया आई तू पण ना खरंच कमाल करते. एक गोष्ट माझी कधी ऐकू नका, नुसती चेष्टा करत राहा आईची. काही सांगायला गेलं की लगेच हे सुद्धा आम्हीच उचलायचं. बोला दी. विराज कुठे आहेस तू? कुठे म्हणजे? घरी आहे, एकटा. म्हणजे तनिष्का आणि पिऊ इथेच कुठेतरी गेल्यात, येतीलच. त्यांचीच वाट बघतोय. बरं झालं तू फोन केलास, मी तुला फोन करणारच होतो. तनिष्का आणि पिऊला घेऊन मी 2-3 दिवस बाहेरगावी जाणार आहे. इनफॅक्ट त्यांनाही अजून मी हे सांगितलेलं नाही आहे, सरप्राईज देणार आहे. अरे वा. म्हटलं बऱ्याच वर्षांनी सगळं सुरळीत झालंय आणि तनिष्काला चेंजची गरज आहेच. खरंय. मी तुला नंतर फोन करतो विराज. बाय. शुभ्रा विराजकडे पोचली नाहीये, मग गेली कुठे? ती अजून घरूनच निघाली नाहीये. मगाशी फोन केला तेव्हा ती निघतेच आहे असं म्हणाली. अजून कशी पोचली नाही इथे? कुठे गेली आहे? हॅलो. हॅलो आई, आधी बोलतोय. हा बोल रे. शुभ्रा निघाली नाहीये का अजून? अरे निघाली की शुभ्रा, केव्हाच निघाली. बराच वेळ झाला. अजून पोचली नाही का? नाही.
मध्ये कुठे जाणार वगैरे काही बोलली होती का ती? नाही रे, तसं काहीच बोलली नव्हती. अरे बापरे, अरे एव्हाना तर पोचायला हवी होती ती. अगं नाही, मध्ये कोणीतरी भेटलं असेल तिला, बोलत बसली असेल म्हणून उशीर झाला असेल. मी बघू का बाहेर जाऊन, म्हणजे वाटेत कुठे ती थांब. अगं नाही नाही नको, तू कुठेही बाहेर पडू नकोस. मी अजून वाट बघतो थोडा वेळ तिची, येईल ती. हे बघ, आणि आली की लगेच मला फोन कर. हा हो, तू नको काळजी करू, मी करतो. ठेवते मग. अशी काय बघतेस? मीच मारलं जिजूंना, तुला माहिती? खूप भीती वाटली होती तेव्हा. निखिलच्या मनाचा ताबा घेऊन त्याचा ऍक्सिडेंट घडवून आणला. तेव्हाही भीती वाटली होती मम्मा, पण तरीही शिप्राला मारावं लागलं आणि तिने आत्महत्या केली आहे असा भास निर्माण करून आणावा लागला. मनात असलेला वाईट अंदाज खरा ठरला म्हणजे जे होतं ते झालंय. नीच या शब्दाचा अर्थ जर मला कोणी विचारला तर मी सुलेखाचं नाव घेईन. काय काय गुन्हा होता क्षिप्राचा? शंका आली की शोध घेणं हे तिच्या रक्तात होतं. तिच्या दुर्दैवानं तिची सुलेखाशी गाठ पडली आणि सॉरी काका, पण सुलेखाची तिची मैत्री हा तिचा आणि माझा प्लॅन होता. पण काका, सुलेखा ह्या थराला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं.